महाराष्ट्रातील कॅश फॉर व्होट प्रकरणी गुजरातमध्ये मोठी कारवाई करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ईडीकडून एकालाही अटक झालेली आहे। आरोपी नागरी अक्रम मोहम्मद शफीला ईडीकडून ही अटक झाली आहे। आरोपी गुजरातमधून दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ईडी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली। भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कॅश फॉर व्होटचे आरोप केलेले होते। कॅश फॉर व्होट प्रकरणात याआधी मालेगावमध्ये दोघांवर कारवाई सुद्धा झालेली होती। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, ईडीची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। नक्कीच गौरी, आपल्याला ही ईडीची मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण काल महाराष्ट्रामध्ये 288 जागांसाठी मतदान पार पडले आणि याच्या आधीच किरीट सोमय्या आहे त्यांनी आरोप केलेले होते वोट जिहाद घोटाळा जो आहे तो, आणि या संदर्भात अनेक ठिकाणी यांनी तक्रार देखील दिलेली होती आणि त्याच अनुषंगाने ईडीने जारी केलेल्या लुकआउट नोटीसच्या अनुषंगाने ही जी कारवाई आहे ती करण्यात आलेली होती। आणि याच्यामध्ये जो अक्रम मोहम्मद शफी आहे त्याला गुजरात येथील विमानतळावरून अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेले आहे। तो दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न आहे तो करत होता आणि मनी लॉन्ड्रिंग या प्रकरणातील कायद्याअंतर्गत याला या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।